राम राम, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी काय आला, आपण पेरणी केली ती जुंजायची. पहिल्या वेळेस काय करडी वापली नाही, म्हणलं आता जुंजा तर पेराव जनावरासाठी. मग काय पाईप वगैरे अंतरले, भयानं खालून मोटर चालू केलं तर मला चालू झाले का बघ, चालू वगैरे झालं. मग आलो घरी, कारण आपल्याला जायचं होतं वंजारवाडीला. मग काय सकाळी सकाळी गाडीला स्टार्टर मारला, गाडी जरा फ्रेश केली, अगरबत्ती लावली. मग म्हणलं आता सणानं जावं लागते, आपल्याला भरायला वंजारवाडीला जायचं होतं. मग काय निघालो, शिरूरमध्ये आलो. शिरूरमध्ये आल्यावर काय थोडा वेळ थांबलो. मग शिरूरमध्ये थोडासा खाट टाकायचा होता. अहमदपूरमध्ये मस्तपैकी महाराजाचं घेतलं दर्शन. मग लागलो पुढल्या मार्गाला. गाडी वगैरे भरताना काय व्हिडिओ घेतलाच नाही. मग काय आता यापासूनच आपल्याला जायचं होतं पुढी. इथून पुढे गेल्यानंतर मग काय म्हणलं, आता हे रस्ता लागला होता लय खराब. मग म्हणलं हळूहळू जायला लागतंय. थोडंसं कसं आहे, रस्त्याचं लईच खराब होता. तर शेताकडले रस्ते म्हणले की असे आलेच. मग काय मस्तपैकी तलाव होता, येताना त्याच तलावापाशी म्हणलं एक छान असा व्हिडिओ काढला. म्हणलं सीन लई चांगला आहे, व्हिडिओ काढायला लागतंय. मग काय तिथून गाडी वगैरे भरली आणि निघालो. ह्यो काय पूल 2 वर्ष झालं बनतच आहे. किती दिवस लागतो की अजून बनायला, त्यांनाच माहिती. मग काय लहूच्या हॉटेलला आलो. लहून आणला होता बिल्लाभाई. बिल्लाभाई ठेवला गाडीवर. बिल्लाभाईचा एक छान असा फोटो वगैरे घेतला. बिल्लाबाईला म्हणलं, "काही खातोस का?" बिल्लाबाई काय आत्ताच बिस्किट पुडा खाल्ला होता. तो काय नुसतं सिरनच करत होता. मग काय आलो इथं भरायला. इथं पंचायत भरायचं होतं थोडंसं सोयाबीन. मग म्हणले काही अडचण नाही. त्यांचा पण भरायला आपले 2 मित्र आले होते. तोहीत होता. मग तोहीत काय बोलत होता जरा वहिनीशी. तोहीचं लवकरच लग्न आहे. त्यामुळे मला जरा बोलतो भाऊ. मग काय तोहीसोबत आणि आपल्या ऋषीसोबत चहा घेतला. चहा वगैरे घेऊन निघालो. आपण पुढच्या दिशेनं, म्हणजेच आपल्याला जायचं होतं आज पण उमरगा यल्ला देवीला. कारण फेडरेशन 1 नंबर होतं. मग म्हणलं चला बघू. काल तर काय नंबर नव्हते. आज नंबर लागतात का? तर काय 2च नंबर होते. छोटा हत्ती होता एक आणि आपली एक गाडी. मग काय लगेच 10 मिनिटात गाडीचा आपला नंबर आला. नंबर आल्यानंतर काय आम्हाला काय लागले, तर आज म्हणले थंड घ्या. चाय से भूक नहीं लगती है, थंडा लो, थंडे से एनर्जी मिळते आहे. म्हणलं ठीक आहे बाबा, प्या म्हणलं. तिथलं काम वगैरे आवरून आलो घरला. तेवढ्यात काय गणूभाऊ भेटला. संकेत म्हणला चल नका शेताकडे सोडतो. कारण जायचं होतं आपल्याला. शेतात आली होती मशीन. जरा म्हणलं बघावं तरी कसा आहे खेळ. नाद लय मोठा आहे हो. 1.25 कोटीचा नाद म्हणते ते उगच नव्हं. कारण कसं आहे दणका विषय. 1 नंबर. अशी कटिंग करत होता भाऊ. ऑपरेटरचा काय विषयच नाही. मग म्हणलं थोडा वेळ बघितलं. म्हणलं कसं आहे बघावं, तर मशीन वगैरे जाऊन मधून बघितलं. आपल्याला काय कळते तेव्हा. उगं बघायचं म्हणून बघितलं. मग कसा ऊस खाल्ला. कसं आहे मालक. दणका विषय हो. आता काय क्वालिटी विषय. ऊस बागायतदार म्हणतात. कसा आहे अनवर. अनवर म्हणला चला नका जाऊन काही थंड वगैरे घेऊ. अनवरला घेऊन निघालो तेलगाव पाटीला. अनवर म्हणला चला आता लई दिवसांनी भेटलाव, जावं लागते. बिल्लाबाईला दिला एक शेंगदाणा खायला. बिल्लाबाईने शेंगदाणा खाल्ला. दुसऱ्या वेळेस आलाच नाही. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.